तर नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि मी शेतकरी कन्या सुवर्ण घुमरे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज ना संध्याकाळी पहिली वेळेस मी घरात व्लॉग शूट करते आणि संध्याकाळचा झाला होता चहा. मस्त अशी चहा बनवली आणि तिळगुळ तर संक्रांतीला सगळ्यांनी खाल्लीच असेल. प्रत्येक सणाला आपण आपल्या सण समारंभ आणि संस्कृती परंपरा जपत असतो. जसे तिळगुळ खातो आणि सर्वांना देतो. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला असं म्हणतो. तर त्यानंतर आज होता संक्रांतीचा दुसरा दिवस. करीला बनवायचे होते मला धिरडे. तोपर्यंत इकडे चहा तयार केली. धिरडे बनवण्यासाठी घेतल्या मिरच्या, ओवा, लसूण आणि कोथिंबीर सगळे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि बारीक करून घेतल्यानंतर त्यात मीठ आणि हळद टाकले आणि समान प्रमाणामध्ये पीठ घेतलं. 1 वाटी गव्हाचं बेसन पीठ, बाजरीचं पीठ आणि सगळे समान प्रमाणात 1 वाटी घेतलं आणि त्यात मिरचीचं वाटण मिक्स करून भारी ओलं करून घेतलं. पीठ भिजवून घेतलं आणि ते पातळच बनवायचं, जास्त काही घट्ट नाही बनवायचं. नंतर चूल पेटवली आणि चुलीवर मस्त असे धिरडे बनवले. धिरडे बनवणं थोडं हार्ड आहे बरं का, कारण आणि मी ते आज चुलीवर बनवत होते. मस्त चुलीवरचे धिरडे. चुलीवर बनवलेला कोणताही पदार्थ एवढा टेस्ट लागतो ना, एकदम भारी. तर तवा गरम झाल्यानंतर तव्याला पहिले तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर त्याच्यावर चमच्याने पीठ टाकायचं आणि पीठ टाकल्यानंतर ते पीठ हाताने पसरवायचं. मग नंतर दोन्ही साईडनी तेल लावून मस्त भाजून घ्यायचं. तर अशी होती आजची रेसिपी आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सुवर्ण घुमरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.